सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा हे जास्त प्रमाणात झाली पाहिजे, फुलगळ झाली पाहिजे आणि सोयाबीनची क्वालिटी एक नंबर आली पाहिजे। यासाठी आपल्या सोयाबीनच्या पिकावर दुसरी फवारणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे। आता ही दुसरी फवारणी आपण केव्हा करावी, का करावी, या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते घटक, कोणते औषध प्रामुख्याने आपण घेतले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं कमी खर्चामध्ये पॉवरफुल फवारणी हे आपल्याला करून घ्यायची आहे। हे सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहे। म्हणून तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तर मंडळी, आपल्या सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी आपण केव्हा करावी? आपली जर पहिली फवारणी झाली असेल तर त्याच्यापासून 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची असते। किंवा सोयाबीन पिकाला ज्यावेळेस 5% फुल लागतात, आता या ठिकाणी फुल लागायला सुरुवात झालेली आहे, तर या अवस्थेमध्ये आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची आहे। आता ही दुसरी फवारणी आपल्याला का बरं करावी लागते? तर या अवस्थेमध्ये जे पाने खाणारी जी अळी येते आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर, हे पूर्णपणे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे। तर याचा बंदोबस्त हे पूर्णपणे अळी जे आहे हे खतम झाली पाहिजे। सोयाबीन पिकाला फुलधारणा हे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, फुलगळ झाली पाहिजे नाही, आणि क्वालिटी एक नंबर आली पाहिजे। यासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे। यामध्ये जो आपलं पहिलं औषध आहे ते म्हणजे अळीनाशक। अळीनाशकमध्ये 2 पर्याय आपण पाहणार आहे, जे आपल्याला उपलब्ध होणार आहे किंवा आपल्या सोयाबीनची स्टेज पाहून आपण तो निर्णय घ्या। जे आपलं पहिलं अळीनाशक आहे ते म्हणजे इमॅक्टिन बेंझोएट 5% हा घटक आहे, आणि बऱ्याचशा कंपन्या या घटकाचं उत्पादन त्या ठिकाणी करतात। तर हा घटक आपल्याला घ्यायचा आहे, प्रति 15 लिटर अंबाडी आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचा आहे। याने काय होणार आहे की अळी लहान आणि मध्यम अळीचा खात्मा त्या ठिकाणी करणार आहे। फक्त याचा जो टाइम ऑफ पिरियड असते हा थोडा कमी आहे, म्हणजे 10-12 दिवस याचा टाइम ऑफ पिरियड त्या ठिकाणी चालते। जर आपल्या सोयाबीन पिकावर अळी जास्त असेल, मोठी असेल, तर आपण क्लोरांटा नीलफ्लोर जो आपल्याला कोराजेनमध्ये घटक पाहायला मिळते, आणि जो कोराजेनचा घटक आहे हा आता स्वस्तामध्ये झालेला आहे, कारण बऱ्याचशा कंपन्या आता या घटकांचं उत्पादन त्या ठिकाणी करतात, आणि म्हणून कमी खर्चामध्ये चांगला घटक आपल्याला उपलब्ध आहे। जो कोराजेनमध्ये घटक आहे क्लोरांटा नीलफ्लोर हा आपल्याला घ्यायचा आहे, प्रति अंबाला 10 ml ना। यानं काय होणार आहे की जवळपास सर्वच प्रकार अळी हा कंट्रोल करते। अळी लहान असो, मोठी असो, किंवा किती अळी असो, हे कंट्रोलमध्ये करते, आणि याचा टाइम ऑफ पिरियड आहे हा जास्त आहे, म्हणजे 20 दिवस आपल्या सोयाबीन पिकावर अळी त्या ठिकाणी येणार नाही। जर तुम्हाला हे घ्यायचं नसेल तर मग बॅराझेट, ज्यामध्ये 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात, नोलुरॉन अधिक इमॅक्टिन बेंझोएट, 2 घटकाचं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे बॅराझेट। हे सुद्धा बऱ्यापैकी सर्वच प्रकारच्या अळीवर त्या ठिकाणी काम करते, आणि सगळ्या अळ्या जे आहे हे खात्मा करते। तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रति अंबाला 35 ml ना। आता हे झालं आपलं अळीनाशक। दुसरं म्हणजे आता सोयाबीन पिकाला फुल लागला सुरुवात झालेली आहे। आता हे फुलाची संख्या जास्त झाली पाहिजे, फुलगळ झाली पाहिजे नाही, आणि आपल्या सोयाबीन पिकाची क्वालिटी हे कायम राहिली पाहिजे, एक नंबर क्वालिटी राहिली पाहिजे। तर यासाठी आपण 2 टॉनिक पाहणार आहे। एक तर आपण सेंटा कंपनीचं इसाबियन घ्या, प्रति अंबाला 40 ml ना। खूप चांगले रिझल्ट या अवस्थेमध्ये इसाबियन जे आहे त्या ठिकाणी देते, आणि फुलधारणा जास्त करण्यासाठी मदत इसाबियन करते। किंवा आपण फंटॅक प्लस सुद्धा घेऊ शकता या अवस्थेमध्ये, प्रति पंपासाठी 15 ml ना। फंटॅक प्लस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या फुल अवस्थेमध्ये काम करते। किंवा तुम्ही टाटा बार सुद्धा या अवस्थेमध्ये घेऊ शकता, प्रति अंबाला 40 ml ना। या 3 टॉनिक पैकी जे आपल्याला लवकर उपलब्ध होईल ते आपण टॉनिक घ्या, एकच टॉनिक घ्या। तिसरं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक। मागचे 5 ते 7 झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे, संपूर्ण जमीन जे ही ओली आहे, आणि सध्या वातावरण आहे हे ढगाळ वातावरण आहे, आणि या अवस्थेमध्ये जर आपल्याला बुरशीने आजारात धोका आपल्या सोयाबीनला झाला तर नुकसान आपलं होऊ शकते। यासाठी आपण 2 फंगिसाइड त्या ठिकाणी पाहणार आहे, जे आपल्याला योग्य वाटेल, लवकर उपलब्ध होईल ते आपण घ्या। यामधलं पहिलं आपलं बुरशीनाशक आहे ते म्हणजे प्रोपिकोनोझोल हा घटक आहे, आणि टिल्ड या नावानं तो आपल्याला उपलब्ध आहे। तर आपल्याला हा घ्यायचा आहे प्रति अंबाला 15 ml ना। जवळपास सगळ्याच प्रकारच्या बुरशीवर हा चांगल्या प्रकारे काम करते, आणि कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे। जर आपल्याला हे भेटलं नाही तर मग आपण हारून नावानं घ्या, ज्यामध्ये टिबुकोनोझोल अधिक सल्फरची मात्रा आहे, आणि सल्फर तेलवर्गीय पिकांना चांगल्या प्रकारे काम करते। एकतर आपण टिल्ड घ्या किंवा हारू घ्या, म्हणजे प्रोपिकोनोझोल घ्या किंवा टिबुकोनोझोल अधिक सल्फर घ्या, 2 पैकी एकच घ्या। एक उत्तम प्रकारे आपण अळीनाशक पाहिलं, पर्याय सुद्धा पाहिले, जे आपल्याला लवकर उपलब्ध होईल ते आपण घ्या। दुसरं म्हणजे एक चांगलं टॉनिक आपल्याला घ्यायचे आहे। तिसरं म्हणजे बुरशीनाशक। हे 3च घटक घेऊन आपल्या सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी करून घ्या, अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येतील। कारण मागच्या वर्षी आपण या घटकाची फवारणी आपल्या प्लॉटमध्ये केली होती, चांगला रिझल्ट आलेला आहे, आणि कमी खर्चामध्ये ही फवारणी आपली होणार आहे। वातावरण जर खराब असेल, पाऊस येणार असं वाटत असेल, तर आपल्याला सिलिकॉन स्टिकर या पंपामध्ये घ्यायचं आहे, प्रति पंपाला 5 ml ना। दमदार फवारणी आपली होणार आहे, आणि 20 दिवस पाहायचे काम आपल्याला पडणार नाही। डायरेक्ट आपल्याला फवारणी करावी लागेल ते म्हणजे शेंग अवस्थेवर, म्हणजे आपले पैसे वाचतात आणि फवारणी रिझल्ट एक नंबर भेटणार आहे। शेतकरी बांधवांना कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये योग्य फवारणी भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, जे शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा, आणि सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येताच, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय जवान जय किसान।